पवार यांच्या अपघाता प्रकरणी मध्ये विमान कंपनी मागे प्रभावशाली लोकांसह नागरी हवाई मंत्र्यांनी राजीनामा द्यावा. पंतप्रधान गृहमंत्री न्याय देऊ शकतात, रोहित पवार यांची मागणी. आरएसएस मानहानी प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना भिवंडी कोर्टाकडून जामीन मंजूर. पूर्वीचे जामीनदार शिवराज पाटील चाकूरकरांचं निधन झालं. हर्षवर्धन सपकाळ नवे जामीनदार. राहुल गांधींविरोधात भाजप कार्यकर्ते आक्रमक. टोल नाक्यावर राहुल गांधींना दाखवले काळे झेंडे. राहुल गांधी विरोधात नागपूरमध्ये भाजप आक्रमक. राहुल गांधी देशाची बदनामी करत असल्याचा आरोप करत टिळक पुतळा परिसरात राहुल गांधी विरोधात आंदोलन. संजय राऊतांना दादा भुसेंकडून मोठा दिलासा. राऊतांनी माफी मागितल्यानं मानहानी प्रकरणातील खटला भुसे यांनी घेतला मागे. अद्वै हिरेंनी खोटी माहिती दिल्याचाही उल्लेख. नागपूरमध्ये 12वीच्या 2 विषयांचे पेपर फुटले. तासाभरापूर्वीच व्हॉट्सअपवर पेपर आल्याची माहिती. तर पेपर फुटीच्या प्रकरणाची चौकशी करण्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकजा भोईर यांचे. बदलापूरमध्ये गर्भाशयातील बीज विक्री करणारा रॅकेट उघड. गरजू महिलांना दाखवलं जात होतं पैशाचा आमिष. बदलापूर पोलिसांनी केली 3 महिलांना या प्रकरणात अटक. नाशिकच्या सरोळच्या जंगल परिसरामध्ये अज्ञात मुलीचा मृतदेह आढळला. मृत मुलगी बुलढाण्याच्या रहिवासी. तर प्रेम प्रकरणातून मुलीची हत्या झाल्याची प्राथमिक माहिती उघड. कोल्हापूरमध्ये सोन्याच्या दागिन्यासाठी नातवानं केली आजीची हत्या. चहामध्ये विष देऊन केली ही निर्गुण हत्या. कांद्याला 8 ते 10 रुपये दर. कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी. उत्पादन खर्चही निघत नसल्यानं कांदा विकून करायचं काय, शेतकऱ्यांचा प्रश्न. न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क